नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। नवीन वर्ष सुरू झालंय आणि भारत सरकारने नवीन वर्षामध्ये अनेक साऱ्या नियमांमध्ये चेंज केलंय। मग तुम्ही शेतकरी असाल, यूपीआयचा यूज करताय, व्हॉट्सअप वापरताय किंवा रेशन कार्ड धारक तुम्ही आज शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तर भरपूर सारे चेंजेस केले गेले आणि अत्यंत महत्त्वपूर्ण चेंजेस आहे। त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे। तर डिटेलमध्ये सांगतोय, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिला बदल, ज्याला आनंदाची बातमी पण म्हणता येईल, जर का तुम्ही शेतकरी असाल तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज विना गॅरंटी विना तारण तुम्ही घेऊ शकताय। त्यामुळे जेवढे पण तुमचे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। चांगलं अपडेट आहे। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा दुसरा बदल, जे पण रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी आहे। ई-केवायसी द्वारे शिधापत्रिका धारकांची ओळख पटवली जाणार आहे। त्यामुळे जे पण बोगस रेशन कार्ड आहे किंवा एकाच्या नावावर 2 रेशन कार्ड आहे त्यांचे आता इथे नाव कट होणार आहे, ते रेशन कार्ड बंद होते। त्यानंतर तिसरा बदल जो होतो आहे तो पेन्शन रिलेटेड आहे। ईपीओचा पेन्शन रिलेटेड बदल आलाय, म्हणजे तुम्ही कुठल्याही बँकेतून देशांतर्गत तुमचे पैसे काढू शकताय। कुठल्याही अतिरिक्त तुम्हाला व्हेरिफिकेशनची गरज नाही आहे, जी की एक चांगलं अपडेट आहे। त्यानंतर यूपीआय द्वारे तुम्ही पेमेंट करत असाल, तुमच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, कुठलंही इंटरनेट नाही आहे, तरी 5000 रुपयापर्यंत तुम्ही पैसे पाठवू शकत होते यूपीआय 123 पे द्वारे। पण आता तुम्ही 10,000 रुपयांपर्यंत विदाउट इंटरनेट विदाउट स्मार्टफोन पैसे पाठवू शकताय। त्यामुळे जेव्हा अर्जन्सी येते तेव्हा नक्कीच या फीचरचा आपण फायदा घेऊ शकतोय। त्यानंतर जे शेअर मार्केट इन्व्हेस्टर आहे, ट्रेडिंग करतात, त्यांच्यासाठी हा बदल आलेला आहे। जसं की सेन्सेक्स झालं, सेन्सेक्स 50 झालं, तसेच इतर बँकेच्या मासिक एक्सपायरी मध्ये बदल करण्यात आलेला आहे। दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवारी एक्सपायरी होणार आहे। शुक्रवारच्या ऐवजी मंगळवारी एक्सपायरी केली आहे। त्यानंतर एनएससी इंडेक्स कडून निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्ट साठी गुरुवारचा वार हा निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर महत्त्वपूर्ण डेट्स आहे, नक्की लक्षात ठेवा। आणि तुम्हाला पण शेअर मार्केट शिकायचं आहे किंवा तुम्हाला मोफत डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे किंवा तुम्हाला डेली वेबिनार जॉईन करायचे आहे, तर फ्री कोर्सेस झालं डेली वेबिनार तुम्हाला देतोय। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली आहे, त्यावरून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करू शकता। त्यानंतर पुढचा बदल, जे व्हॉट्सअप युजर्स आहे ज्यांच्याकडे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यामध्ये आता व्हॉट्सअप चालणार नाही आहे। त्यामुळे तुमचं जे मोबाईल आहे ते अपडेट करून घ्या, किंवा जुना झाला असेल त्याच्यात व्हॉट्सअप तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला नवीन मोबाईल घ्यावा लागेल। त्यानंतर जे नवीन वर्षात गाडी घेण्याचा विचार करताय किंवा गाडी पार्ट्स रिलेटेड जे आहे ते महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जसं की मर्सिडीज बेन्झ, BMW, ऑडी तसेच महिंद्रा या गाड्यांच्या किमती महागणार आहे आणि मारुती सुझुकी तसेच हुंडई या गाड्यांमध्ये सुद्धा 25,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच कार आणि कार रिलेटेड जे पार्ट आहे ते पण महागणार आहे। म्हणजे ऑलरेडी भरपूर सारा टॅक्स होता, त्याच्यानंतर आरटीओ टॅक्स वगैरे, ऑलरेडी गाडी महाग मिळायची। त्यातल्या त्यात काही ब्रँड्स आहेत त्यांनी तर ऑलरेडी किमती वाढवल्या आहे। तर अशा प्रकारे हे नवीन वर्षात बदल झालेले आहे। महागाईची झळ लागू नये असं तुम्हाला वाटत असेल तर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि अशाच अपडेट माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।